नमस्कार. सोशल ऑडिट विथ धनराज वंजारी आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केलेल्या या एपिसोडमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. प्रजासत्ताक दिन दरवर्षी येतो. 26 जानेवारीला आपण शाळा कॉलेजेसमध्ये परेड्स, विद्यार्थ्यांचे सॅल्यूट, संचालन, एनसीसीचं, मिलिटरीचं, पोलिसांचं सगळे कार्यक्रम करत असतो. पण प्रजासत्ताक जर आपण लक्षात घेतलं तर प्रजेचं राज्य, ज्याला आम्ही गणराज्य म्हणतो, आणि म्हणून गणराज्य दिवस असं सुद्धा 26 जानेवारीला संबोधून आपण दरवर्षी साजरा करत असतो. गणराज्य ही संकल्पना सगळ्यात आधी जर रुजली गेली असेल तर घटनापीठासमोर जो युक्तिवाद आपल्या राष्ट्रगीताबद्दल झाला त्याचं थोडंसं परामर्श मला घ्यावासा वाटतो. तो असा की जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जनातले गण, गण म्हणजे कोण? जे 18 वर्षाच्या वर आहे, ज्यांना आम्ही मतदानाचा अधिकार प्रदान केलाय असे, आणि त्यांच्या मनात जे चालू आहे जनातले गण, गणाच्या मनात, त्यातून जे निर्माण होतील ते अधिनायक जय हो, म्हणजे आमचे नेते, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. प्रतिनिधित्व जनतेने आपल्या प्रतिनिधींना द्यायचं आणि असे प्रतिनिधी संसदेत खासदार म्हणून आणि राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवायचे, आणि ते काय करतील तर या देशाचं, या राज्याचं भाग्य एकदम उजळून काढतील. हा जो मूळ गणराज्य दिवस अशी संकल्पना आहे, त्यालाच आम्ही वी द पीपल ऑफ इंडिया, लोकतंत्र, लोकांचं राज्य असं संबोधतो. प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता. मग खऱ्या अर्थाने जर बघितलं तर प्रजेची सत्ता आहे हे आज लोकांना सांगितलं तरीही पटणार नाही. मग सत्ता कोणाची आहे असा प्रश्न निर्माण होतो. आणि जी कोण सत्ता आज आहे ती सत्ता निर्माण करण्यामध्ये कोणाचा हात आहे तर अल्टिमेटली, अगदी सरतेशेवटी जर विचार केला तर प्रजाचं जबाबदार आहे, लोकच जबाबदार आहे लोकतंत्राला. लोकांनी जर आपली नैतिक पातळी, त्यांचे मूल्य, सामाजिक, कौटुंबिक, व्यक्तिगत आणि राष्ट्रीय अशी मूल्य जर वेशीवर टांगली असतील तर काय होऊ शकतं, त्याचा अतिशय चांगला नमुना म्हणजे आजची लोकशाही. ज्या पद्धतीने सगळ्या संविधानिक यंत्रणा एका बाजूला होऊन नुसतं सत्ताभिमुख होऊन काम करतात, तेव्हा जनतेला न्याय मिळतो का? त्यांचे जे मूळ प्रश्न आहे, शिक्षण असतील, बेरोजगारी आहे, शिवाय स्वास्थ्य आहे, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आज त्यांच्यासमोर. ते प्रश्न सॉल्व्ह होतात का? नाही होत. एवढं मात्र निश्चितपणे सांगितलं जातं की आमचा विकास होत आहे, किंबहुना बऱ्याच अंशी ते खरंही आहे, विकास होत आहे, विकास होऊ द्या, विकास हा झालाच पाहिजे. पण विकास हा फक्त रस्ते बांधून लोकांच्या काही मोजक्या लोकांना सुखसुविधा उत्पन्न करून याला आम्ही विकास म्हणणार आहे का? समाजाचा बौद्धिक विकास, समाजाचा मानसिक विकास, समाजाचा आर्थिक विकास, या दृष्टीनं आपण सोशल ऑडिट या संकल्पनेकडे जर बघितलं तर आमच्या प्रजासत्ताक कामध्ये अनेक उणिवा आहेत, अनेक त्रुटी आहेत. प्रामुख्याने मला इथं फ्रँकलिन रुझवेल्ट या अमेरिकेच्या 32व्या राष्ट्राध्यक्षाचा उल्लेख करावासा वाटतो. हा सगळ्यात लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष, जो एकुलता एक असा आहे की 4 वेळा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला. याच्या आयुष्यातल्या 2 घटना आहेत ज्या फार बोलक्या आहेत. पहिली घटना अशी की एकदा संध्याकाळी जेवायला बसल्यावर रुझवेल्टची पत्नी, मुलगा आणि रुझवेल्ट बसले असतात. त्यांचा मुलगा रुझवेल्टला खूप टाकून बोलतो. वेळ प्रसंगी तो शिवीगाळही करतो.
खूप टीका करतो की तुमची धोरणं बरोबर नाही, तुम्ही जे करतात आहे त्याच्यातून युवकांचं काही भलं होत नाही. माझा स्वतःचा मुलगा माझ्याबद्दल असं बोलतोय म्हणजे जनतेची काय प्रतिक्रिया असणार यावर अवाक झाले आणि एक शब्द बोलेना. अद्वा तद्वा बोलता बोलता शेवटी रुझवेल्टच्या पत्नीने म्हटलं की अरे बाबा, तो एवढं बोलतोय सगळं, त्याला उत्तर दे, काहीतरी सांग. रुझवेल्टचं उत्तर मोठं मार्मिक होतं. ते म्हणाले, मी या राष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि हा माझ्या राष्ट्रातली एक प्रजा आहे, जरी हा माझा मुलगा असला तरी. म्हणून तो जे मला बोलतोय तो त्याचा संविधानिक अधिकार आहे आणि त्या लोकशाही अधिकाराप्रमाणे तो व्यक्त होतोय. मला शांतपणे त्याला व्यक्त होऊ द्यायचं आहे. त्याच्या व्यक्ततेचा मला वैयक्तिक आणि माझ्या शासकीय पातळीवर विचार करावा लागणार आहे आणि त्यानंतर मी त्यावर काय करायचं तो निर्णय घेईल. ही जी मूल्य आहे, ही मूल्य आज तुमच्या लोकशाही मूल्य म्हणून समाजात रुजली आहेत का, हा प्रश्न आपल्या वी द पीपल ऑफ इंडिया यांच्या समोर येतो. कोण कोणाचा मुलगा आहे, कोण कोणाच्या मुलाला अटक करत नाही. कालच मुंबईच्या हायकोर्टाने फार मोठ्या प्रमाणात राज्यकर्त्यांवर ताशेरे झाडले की मंत्र्यांची मुलं म्हणजे काय कायद्याच्या वर आहेत का. इथे मला वाटतं आपण रुझवेल्टचं हे उदाहरण घेण्यासारखं आहे. दुसरं अतिशय मार्मिक असं उदाहरण आहे जे सामाजिक आणि एकंदर शेतकऱ्यांच्या परिप्रेक्ष्यामध्ये भाष्य करतं. ते असं आहे की एकदा त्यांच्या ओपन पब्लिक मीटिंगमध्ये त्यांनी त्यांचा जो कृषी मंत्री होता त्याला कृषी विषयक धोरण विशद करायला सांगितलं आणि कृषी विषयक धोरण विशद झाल्यावर त्यांनी तिथे बसलेल्या काही शेतकऱ्यांना उभं केलं आणि त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या. त्यांची सगळ्यांची एकमात्र एकजूट एकमताने प्रतिक्रिया होती की हे जे काही धोरण आम्हाला स्पष्ट करण्यात आलेलं आहे ते आम्हाला समजलेलं नाही, ते पूर्णपणे आम्हाला कळलंच नाही, त्याच्यातले शब्द कळले नाही, त्या शब्दातली शब्दातून तयार झालेली वाक्य कळली नाही आणि एकंदर या धोरणाचा परिणाम आमच्या सकारात्मक कसा होईल याची पुरेशी कारण मीमांसा सुद्धा त्याच्यामध्ये नाही. तर त्यांनी कृषी मंत्र्यांना सांगितलं की या लोकांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी एकदा केला, दोनदा केला, तीनदा केला, तरीही प्रतिक्रिया नकारात्मकच होती जनतेची. मग शेवटी त्यांनी सांगितलं की कृषी मंत्री महोदय, तुम्ही एक काम करा, हे धोरण ठरवताना तुम्ही कुठल्या कुठल्या लोकांना घेतलं त्याच्यामध्ये. त्यांचं एक शिष्टमंडळ होतं, त्यांची एक स्वतःची बॉडी होती, त्यांनी एक कमिटी स्थापन केली होती. ते म्हणाले या कमिटीमध्ये किती शेतकरी आहेत, हे कृषी धोरण आहे. आता इथे या सभेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांमधून तुम्ही शेतकरी निवडायचे, त्या शेतकऱ्यांना तुमच्या कमिटी बरोबर सामील करून घ्यायचं, त्यांना बसवायचं आणि ते जसं म्हणतील किंबहुना त्यांना ज्या स्पष्टपणे हे धोरण समजेल त्या स्पष्टपणे तुम्ही हे त्यांना समजवून द्यायचं, त्यांना धोरण निर्माण करू द्या. ही खरी लोकशाही आहे. आमचे प्रतिनिधी खरंच त्या धोरण निर्माण करण्याच्या क्षमतेचे आहेत का हो, असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल. आणि मग आपण याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. राज्यकर्त्यांना नाव ठेवणं फार सोपं आहे हो, पण त्याला कारण कोण आहे याचा अल्टिमेट विचार केला तर आम्ही प्रजासत्ताक दिनी आज भारतातल्या प्रजेने विचार करावा अशी ही परिस्थिती आहे. एक सोशल ऑडिट निमित्त आहे. सोशल ऑडिट आपण त्याला म्हणतो, जेव्हा प्रजासत्ताक दिनी आपण सोशल ऑडिटवर बोलतो तेव्हा सोशल ऑडिट त्याला बोलतो की खरं प्रजासत्ताक कुठलं आणि खऱ्या अर्थाने ते 100% अस्तित्वात येतं का, तर त्याचंही उत्तर नाही आहे. 100% हे अस्तित्वात येत नाही, पण चांगल्या पद्धतीने सकारात्मक परिणामासाठी ते अस्तित्वात येऊ शकतं आणि त्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजे त्यालाच आपण सोशल ऑडिट म्हणतो. पहिला प्रयत्न झाला पाहिजे लोकांचा मानसिक आणि बौद्धिक EQ आणि IQ स्तर हा उंचावला पाहिजे, जेणेकरून त्यांची निर्णय क्षमता पक्की होईल. निर्णय क्षमतेचेच परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत, म्हणून निर्णय क्षमतेमध्ये सगळं काही आहे
आणि ज्या ठिकाणी पैशावर निर्णय होत असतील, मतदानाचे, ज्या ठिकाणी पक्षाच्या फोडाफोडीचे निर्णय असतील, त्याला पण जनता स्वीकारत असेल, काय असेल ते आम्ही स्वीकारतो आणि जसं तसं शांत राहतो. थोडाफार बुद्धिजीवी इकडे तिकडे काहीतरी टूटा करतात, पण विशेष काही त्याची दखल घेतल्या जात नाही. अहो, बुद्धिजीवींना या देशामध्ये इतिहासात बघितलं तर कधी किंमत होती की नव्हती असा प्रश्न निर्माण होतो. ज्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी 3 वेळा इलेक्शनमध्ये प्रयत्न केला, 3ही वेळा हारले. ते तर नेहरू, गांधी, पटेल या सगळ्यांची एकजूट की त्यांना घटना समितीवर तिकडे घेण्यात आलं आणि ड्राफ्टिंग कमिटीचे ते प्रमुख झाले. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण कुठेतरी साकल्याने एकदा का होईना विचार करा, तरच तुम्ही आजचा प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने भारतीयत्वासाठी, भारतासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी साजरा केला असं मी म्हणेल. या अल्पेशा संदेशाबरोबरच मी इथे थांबतो. धन्यवाद.